हे सगळं काम आवरलंय, बरं झालं. चला संदीपराव तरी ओ संदीपराव सचिन भाऊजी अहो काय बसा ना. संदीप शेट कुठे आहे? अहो ते नाही घरी, कुठे गेलेत? अहो कुठेतरी बाहेर गेलेत म्हणे, काम आहे. म्हणलं बरं ठीक आहे, मग ये बाई जाऊन. हा काम आहे बरं का त्यांचं. ते जुलीचा विषय चालू आहे ना सध्या. जुली? हा जुलीचं काय बाई विषय? मग तुम्हाला सांगितलंच नाही का त्यांनी? अहो नाही काही बाई, तरी म्हणलं हा माणूस एवढं आवरून टेवरून कुठं जातो, एवढं चांगला नवे नवे कपडे घालून जातो, सतत मोबाईलवर जातं. मला माहितच नव्हतं असं काही गडबडी म्हणून. अहो तेच मग ते जुलीच्या मालकाला बी पटवायला लागते ना. मालक? हा बाई ह्या माणसाला काही पटत का नाही? घरात एवढी सोन्यासारखी बायकून काही जुलीम फिली काही कळत नाही बाई मला तर. आता बायकोचा आणि जुलीचा काय संबंध? बायको असली म्हणून जुली लागत नाही का? अहो काय बोलते भाऊजी तुम्ही? हा त्यांचं चाललंय ते आणायचंच घरीच. घरी येऊ दे, कशी घरी येते मी पाहते. मी तर घरातच घेणार नाही बाई. घरात कशाला? घरात नाही पण इथे शेड मारून बांधली तरी चालन. हा शेड मध्येच. हा मी तर बाई राहून जण एकपट. मी म्हणे बाई ती जुली राहू दे ना, तर मी राहीन. मी तर राहायचीच नाही मोर तिकडं. नाही नाही दोघं पण ठेवायचा प्लॅन चालू आहे त्याचा. बाई मला तर सांगितलं सुद्धा नाही या मुर्द्यानी. बाई येऊ दे, मी सांगतेच आता. खुशाल दोघी दोघी ठेवायचा प्लॅन. काय अक्कल आहे का नाही या माणसाला बाई? 70-80 हजार खर्च आहे. 70-80 हा बाई मग आता वाटोळ्यात झालं या माणसाने. बरं पैसे पण टाकले का तिथं? मग पैशाशिवाय गोष्ट होत असते का कोणती? काय वहिनी तुमचं बी? अहो घरात खायला सुद्धा धान्य नाही त्या माणसाला. काय ना काय जुलीन पिली तिकडे पर पैसे टाकू राहिले. अहो मला साधी साडी घालाय नाही बघा ना, जुन्या पाण्यात साड्या घाली ते मी. घरात मंगळसूत्र नाही तुटलं बघा, एक वाटी गेली तुटून. आईला ते नाही माहिती बरं का, पण जुलीसाठी तर जेव्हा ते खुराक चालू करणार आहे आपण. खुराक चालू करणारी? हा अहो मला शिळ्या भाकरी खायला होतो बाई हा माणूस, आणि त्याच्यासाठी खुराक चालू करणारी. बघ त्याला काय झालं आता? तुमचं एक वहिनी काय बी असते बरं का. आईला एवढा चांगला नवरा तुमचा, उलट तुम्हाला अभिमान पाहिजे. आणि ते म्हणतोय आता तरी जुली, नंतर अजून 3-4 आणणार आहे. लाईनच लावायची घरापाशी म्हणतोय. बाई याचा मुर्दा कसा बसवला नाही. खुशाल काय काय बोलायला लागला. मला सांगायचं होतं ना तुम्ही आधीच. मी तर घराबाहेर जाऊन दिलं नसं यांना. अहो त्यात काय सांगायचंय? आणि एवढं काय जास्त सांगण्यासारखी गोष्ट आहे का? आणली असेल त्याने आपली, त्यात काय एवढं? यांनी आणली माझा अख्खा वाटोळ करून टाका या माणसानी. वाटोळ बिटोळ काय नाही वहिनी. उलट तुम्ही बी तिला जपा, लक्ष ठेवा चांगलं तिच्यावर. हा दष्टपुष्ट करा. दष्टपुष्ट आले ना बरकटात लातच घालते. त्यांच्याही घालत नाही, ते जुली फिलीच्याही घाली ते. अहो काय डोकं फिरलं काय वहिनी तुमचं? एवढा पैसा खर्च करणार तो माणूस, तुम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे. हा सपोर्ट केला पाहिजे. तुम्हाला कसं पटलं बाई? तुमच्या घरी एखादी जुली आणली मग तुम्हाला गोड वाटन का? अहो मी जुली नाही पण मी करीना आणून ठेवली घरी. बाई आणि ताईला बरं पटलं बाई तुमचं हे. अहो सगळ्यांनाच पटतंय. तुमचंच काय दुनियाच्या आखरीत आहे मला कळना. येतो मी. बाई काय माणसाचं खरं नाही. येऊ दे याला, मी ना सांगायचीच आता चांगलं. खुशालीकडे जुलीम बिले बघत बसलाय. मुडदा बसवलं या माणसाचा. बरं तिकडं येऊ दे. ह्या मुडचा मुडदा बसवला खरं. हा जुली आणि शिंपल्याच्या मी घरात कशी याला येऊन देते बघत आहे ना मी आता. माझं आधी माहिती असं मी लग्नच नसतं केलं. उगाच मला कुठून गुडी बुद्धी आली. हो बरं झालं आले तुम्ही. मी आताच सांगते जुली फुली काय ना अजिबात घरात जाऊन देणार नाही, आणि तुम्हाला सुद्धा घुसून देणार नाही. तुला झालंय काय? काय झालं? कोणच्यासाठी आणणार तुम्ही? कोणती म्हणजे? जुली कोण आहे जुली? हा मला माहित असतं ना भाई, मी पण तुमच्याशी लग्नच केलं नसतं. पण बरं झालं आता तरी माहित झालं मला. अच्छा तुमच्या उद्या चालू आहे बाहेर. मी माझ्या शब्दाला पक्का आहे. मी तिला आणणार म्हणजे आणणार, किती पण काही होऊ दे. बाई कशी लाज नाही हो, कशी लाज नाही तुमची. कुठं सोडली काय तुम्ही पार लाज? लाच काय सोडा त्यात तवा? तरी मला एवढं आवरून सावरून माणूस जातोय कुठं सतत त्या मोबाईल मध्ये कच काय बघतो. इकडं बघ तिकडं बघ, चॅटिंग कर, सतत फोन घेऊ, गावावर फिर, घराच्या चौकून फिर. अरे या वराला बसल्यावर बसावंच लागते. अयो बाई व्यवहार करून आणली काय त्या बाईला? लाज कशी नाही वाटत हो तुम्हाला? बाईला मग काय जुलीन फिली करतात. मला जर खरंच जर आधी माहित असताना बाई ही वेळच येऊन दिली नसती. मी परत घरात घुसून देणार नाही. तुम्हाला पण नाही. तुम्ही नाही काम करा, निघाताय दूर. अरे भूक लागली मला. भूक लागली ना तिकडच जायचं जुलीपाशी जाऊन गिळत बसा. मला नका सांगू काही. अरे झालंय काय नेमकं तुला? जाय का ना वाटायच नाही, काय म्हणायच नाही. मला सगळं माहित झाले आधी. घरी कोण आलतं मला सांग. घरी कोण आलतं? घरी कोणी येऊ घरी? कोणी येऊ म्हणजे तुमचं आता कळलं तर लगेच घरी कोण आलता असं का? म्हणे बाई बरं बाबा तुमचं. तुला सांगितलं कोणी? मला सांग ना थोडं. हा तुम्हाला सांगते ना मी, तेच करते. मला जर पहिलं माहित असतं ना. आणि का हो तुम्हाला मला सांगाय काय झालं होतं? अरे मी तू सगळं सांगतो, मला फक्त घरी कोण आलं तेवढं सांग. कोण करत आलते ना सचिन भाऊजी, त्यांनी सांगितलं ना मला.
तरी म्हणलं ह्याशिवाय एवढा मॅटर होणारच नाही. हा मेट्रो. अयो म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं घरी बायको असून तुम्हाला बायकोला सांगवा ना. हा अरे लागन मला ती खाली ठेवती. लाग नाही मला असं वाटतं बरं तुमचा मुर्दात बसून द्या काही. अरे थांब जरा, मी सगळं तुला सॉल्व्ह करून सांगतो एकदा. मला सचिनला बोलवतो इथे एकदा, थांब. सचिनला बोलू द्या, मी त्यांना पण सांगते. काय हे मला तुम्ही आधी तुमच्या तोंडाने सांगितलं असेल मला काय वाटलं नसतं, पण नाही. हॅलो, कुठं आहे रे डॉन? येऊ देस पाहतेच नाही. ये रे जरा घरी, जरा येतो याकडे काम आहे जरा, पैसे पाण्याचं थोडं. ये. हा ये लवकर ये. पैशा पाण्याचं काम आहे का? म्हणजे आता त्यांच्याकडून पैसे घ्यायचे का तुम्हाला आता? त्याशिवाय व्हायचाच नाही व्यवहार आता. थांब. अगो तुम्ही लाज कशी कशी विकली नाही हो? काय बोलू काय राहिले तुम्ही? थांब जरा, तू थांब. जेवाय देणार आहे का? जेवायला नाही तुम्ही आता तिकडे जा आणि ढेकळा खात बसा. मी जेवायला मी ठेवायला. अरे काय झालं संदीप, जुली नाही आली? नाही येईन ना, जुली पण येईन. अरे तुझ्यामुळे ते बघ घराला कुलूप लागलंय, मला जेवण नाही. काय सांगितलंय तू आई देऊन? काय सांगितलंय? अरे जे आपलं ठरलं होतं वहिनीनं सांगून टाकलं सगळं. हा तिला सरप्राईज होत ती. सरप्राईज? अहो कशी लाज वाटत नाही हो तुम्हाला? सरप्राईज फिप्राईज करून राहिले. संदीपराव, तुझी बायको काय डोक्या बिक्या पडली का रे? हा काय मला कळणार अशी काय येड्यावानी करते ती? अशी काही येड्यावानी करते ती. बरं आहे बाबा तुमचं हे चोरतो चोर नवरून शिरदोर. अहो, काय चाललंय काय वहिनी तुमचं? एवढा बिचारा कष्ट करतोय, साईड धंद्याची तयारी चालू आहे त्याची, आणि तुम्ही वरनं असं आरोप करताय त्याच्यावर. धंदा म्हणजे आता हा धंदा काय टाकलाय का तुम्ही? अरे मग आता करू काय? हातात तेच करणार ना. आणि वाईट काय वहिनी ह्याच्यामध्ये? अहो मी तर म्हणतो अख्ख्या गावात आम्ही तो धंदा टाकणार आहे. कितीतरी जण करतात माहिती का तुम्हाला? खालच्या आळीचं तात्या झालं, पांडा आबा झालं, सगळेच ते धंदा करतात आता. अहो किती नाव कमावलं त्यांनी धंद्यात. नाव कमावलं? हा बाई त्या तात्याला तुम्ही किती चांगलं समजत होते. असं साईटला धंदा का त्यांचा? मला तर माहित नव्हतं असं असं म्हणून. अहो त्याच्यामुळे तर पुरस्कार मिळाला त्यांना. बाई काय झालं? बाई तात्या मी त्याला तर किती चांगलं समजत होते. असं बायकांचा धंदा टाकत होतो मला माहितच नव्हतं. काय बोलला? काय बोलला म्हणजे? बाईचा तुम्ही म्हणजे जे बोलते ना तेच बोलते मी. बाईचा म्हणली ती. अहो आमचं म्हशीचं चाललंय, म्हशीचा व्यवहार चालू आहे आमचा. काही कसं बोलता वहिनी तुम्ही? आणि ही जुली कोणी? अहो म्हैसच ती. म्हशीचं म्हणते वय? अहो मग बाजारात अशीच नावं ठेवायला लागतात म्हशींना. हा हा का? मी तर वेगळंच काहीतरी समजत होते बाया. मग तुम्ही काय समजलं? नाही तसं काय दादा. अहो तसं नाही काय वहिनी, ह्याच्या तोंडाकडे तरी बघून वाटतंय का तुम्हाला? हा खरं आहे तसं, पण मग म्हटलं बाई आता काय माहिती. मग तुम्ही मला पहिल्यांदा सांगायचं होतं ना असं मी असं करतोय म्हणून. मी तर नाही वेगळंच आता काय मला समजत वाटते घर तू याला राहू दे, मी जातो निघून कुठं. अहो नका नका असं नका करू. ऐका मला वेगळंच काहीतरी वाटलं होतं. मग तुम्ही म्हणायचं ना मला कोण मायपासून लपून ठेवता होय आता तुम्ही? तुला काय नको नको घरी, मी घरी आलो सांगितलं असतं ना तुला. अहो पण मग असं काही गरज नव्हती ना. मग सांगायचं डायरेक्ट का बाई मी म्हैस आणून राहिलोय. सरप्राईज होतं त्यामुळे मी पण लेट खोदून नाही सांगितलं बरं का वहिनी. पण तुम्ही काही कसं डोक्यात आणतो? एवढा विश्वास नाही नवऱ्यावर तुमचा? अहो पण मग तुम्ही तरी नीट सांगत होता ना जुली 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 म्हणायचं मसाडे एक. अहो पण मी बाहेरचा माणूस आहे, पण हा तर तुमच्या घरातला माणूस आहे ना. तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवायचा का माझ्यावर? आणि चला उद्या येऊन मी सांगितलंच तुम्हाला काय खोटं नाटक, मग काय करणार तुम्ही? असंच वागणार नवऱ्याशी? खोटं नाटक काय सांगितलं, जे आहे ते खरं खरं सांगायचं. हा बघितलं ना तुमचा किती विश्वास आहे नवऱ्यावर, आणि खरं खरं सांगायचं. जाऊ दे, खालच्या आडीत सांगा काय राहिलेलं असेल तर. काय सांगायचंय आता? नाही ना काय आता? काय नाही. उघडी हो दरवाजा. उघडी ते. आम्ही आता राहणार चक्कर आणून. बरे बुवा तुझं माझ्या बरोबर बी हिंडत नको जाऊ. नाही. मला उद्या वहिनी काय बी समजते. नाही नाही असं काही नाही. बरं जा ये ना, जेवण करूनच जा सचिन भाऊजी तुम्ही पण, आणि तुम्ही पण चला जेवायला. आमचं पोट भरलं, तुम्ही ना आपलं सुखाने संसार करा आणि जेवण करा. येतो मी. बघितलं तुझ्यामुळे काय झालंय? माझ्यामुळं? अहो तुमच्याचमुळं झालं. एखाद्या मला सांगितलं असं मला काय वाटलं नसतं, पण मला माहित नाही इतकं. तू एक काम करतोय म्हणून चलून तुला काय चालायचं. बरं चला जेवण करून घ्या. खातूच.